नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव युट्यूब चॅनल वर मी बनवणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पंजेरीचा प्रसाद. तर राधे कृष्ण मंडळी. तर चला, त्यासाठी मी घेतलाय अर्ध वाटी साखर घेतली आहे, पाऊण वाटी धणे घेतले आहे, 1 वाटी मखाने घेतले आहे, 1 छोटा चमच मी खसखस घेतली आहे, मी घेतली आहे बदाम, थोडे काजू, 4 वेलची आणि थोडी सुंठ घेतली आहे. तर चला पुढील कृतीकडे वळूया. तर चला आपण गॅस पेटवून घेऊया. यात टाकूया थोडे साजूक तूप. हे बघा, बिलकुल थोडे असे घेतले. आणि आपल्याला धणे भाजून घ्यायचे मंद आचेवर. यात टाकले आपण धणे आणि गॅसचा पॉवर कमी करायचा आहे, मंद आचेवर भाजायचे आहे. बिलकुल पारंपरिक पद्धतीने आपण हा प्रसाद बनवणार आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. बिलकुल मंद आचेवर भाजायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत असा प्रसाद तयार होईल आपला. आणि याला मी खलबत्त्यात काढणार आहे, तेव्हा कुरकुरीत असले तर पटकन काढलं जाईल. बिलकुल पारंपरिक पद्धतीने मी बनवणार आहे. हे बघा, छान असा कलर आलाय, तळतळायला लागले आपले धणे. तर चला आपण गॅस बंद करून घेऊया व याला काढून घेऊया एका भांड्यात. परत गॅस पेटवून घेऊया. परत आपल्याला थोडे तूप घालायचे, बिलकुल थोडे थोडे टाकायचे. त्यात टाकूया आपण मखाने. मंद आचेवर छान क्रिस्पी असे करून घ्यायचे यांना. काढून घेऊया. आता आपण थोडे बदाम, काजू थोडे भाजून घेऊया. आपण थोडं तूप टाकूया. बदाम लवकर भाजला जातो. हे बघा, छान असा कलर आलाय. गॅस बंद करून देऊया, याला काढून घेऊया. आणि यात थोडी सुंठ आपण गरम करायला ठेवूया. कारण पावसाळ्या कारणाने थोडं नरम आली आहे. थोडं तूप टाकूया. याला 2 मिनिटं होऊ देऊया. याने चव फार छान लागते. गॅस बंद करून देऊया. खलबत्ता,
त्यात पहिले आपण काजू व बदामचे तुकडे याला थोडं जाडसर असं बारीक करून घेऊया. बघा छान असं जाडसर बारीक झालंय. तर चला याला काढून घेऊया व यात टाकूया आपण धणे. हे बघा याला पण बारीक करून घेऊया. विकतचं पावडर आणण्यापेक्षा याचा सुगंध फार छान येतो. मस्त असा सुगंध येतोय. हे बघा आणि पटकन क्रिस्पी असे भाजल्यामुळे पटापट असे बारीक होत आहेत. हे बघा खूप छान सुगंध सुटलाय. हे बघा आपला प्रसाद छान बारीक करून झालाय. हे बघा असं जाडसर असं थोडं. तर चला पुढील कृतीकडे वळूया. याला आपण काढून घेऊया एका बाउल मध्ये. मंद आचेवर भाजल्यामुळे पटकन असे धणे आपले बारीक झाले. आता आपल्याला मखाने बारीक करून घ्यायचे. बघा क्रिस्पी असल्या कारणाने पटकन बारीक होत आहे. हे बघा किती लवकर बारीक झाले. हे बघा बारीक झाले मखाने. हे बघा छान असे झाले क्रिस्पी क्रिस्पी. ते पण आपण यात घालून घेऊया. यात टाकून घ्यायचं आपल्याला खसखस. आता आपण साखर बारीक करून घेऊया. यात घेतली आपण साखर. याला पण कुटून घेऊया. यातच टाकूया आपण वेलची. तर हिला पण आपण बारीक करून घेऊया. मिक्सर मधून पण तुम्ही बारीक करू शकता. हे बघा थोडी अशी जाडसर आहे. किंचित अशी जाडसर राहिली आहे साखर. तर चला याला पण आपण काढून घेऊया. यात काढून घेऊया. यातच आपल्याला आपण भाजलेली सुंठ पण बारीक करायची आहे. याला पण आपण ठेचून घेऊया. यात थोडी मी साखर टाकते, पिठी साखर, म्हणजे पटकन बारीक होईल. हे
बघा आपलं छान सुंठ कांडून झाली आहे, पण थोडं जाडसर असं राहिलं आहे. पावसाळ्यामुळे थोडं चांबट असा प्रकार झाला आहे, तो नरम असं पडलं ते, तरी कांडून झाली आहे. तर चला आपण ठेवूया यावर गाळणी आणि याला थोडं जाडसर आहे तर ते काढून घेऊया. बघा हे बघा जाडसर असं निघालंय सुंठ. तर आपण हे सारण एकत्र करून घेऊया. छान एकत्र करून घेऊया. हे बघा छान असं आपलं सारण एकत्र झालंय. मस्त असा प्रसाद तयार झालाय पंजेरीचा. यात टाकूया आपण काजू बदाम. बिलकुल सोपी अशी पद्धत आहे. गोपाळ कृष्णाला हा प्रसाद फार आवडायचा पंजेरीचा. बघा छान असा आपला प्रसाद तयार झालाय. तर चला त्याला एका छोट्या भांड्यात काढून घेऊया. हे बघा गोपाळ कृष्णासाठी आपला मस्त असा पंजेरीचा प्रसाद तयार झालाय. आणि गोपाळ कृष्णाला आवडतात ती तुळशीची मंजुळे, तुळस. त्यामुळे मी यात तुळस ठेवली आहे. त्या तुळस ठेवण्याचं एकच महत्त्व असते की जोपर्यंत आपण तुळशीपत्र ठेवत नाही तोपर्यंत देवाला नैवेद्य चढत नाही. त्यामुळे गोपाळ कृष्णाच्या आवडीची वस्तू मी त्यात ठेवली आहे. तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. हे बघा गोपाळ कृष्णाची आवडती वस्तू मी तुळशीपत्र व मंजुळी ठेवली आहे. याशिवाय गोपाळ कृष्णाला भोगच लागत नाही. तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. राधे कृष्ण. कृष्ण कृष्ण राधे कृष्ण.